पुणे शहरातील पेट्रोल पंप हे संध्याकाळी 7 नंतर बंद राहणार आहेत अशी माहिती किंवा अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील। मात्र हे खरंच आहे का तर नाही, कारण अशा ह्या बातम्या ज्या आहेत त्या सरळ खोट्या आहेत। हा इशारा देण्यात आलेला आहे ऑल इंडिया पेट्रोल अँड डिझेल असोसिएशन कडून। यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की मागच्या 7 दिवसांमध्ये पुणे शहरातील 3 पेट्रोल पंपांवर काही कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच त्या कर्मचाऱ्यांना धाक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यामुळे आमचे कर्मचारी जे आहेत पेट्रोल पंपवरचे तर ते सुरक्षित नसल्याने आम्ही पेट्रोल पंप संध्याकाळी 7 नंतर बंद ठेवणार असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे। मात्र अजून कुठलाही ठोस आदेश किंवा असे कुठलाही ठोस निर्णय जो आहे तो त्यांच्याकडून घेण्यात आलेला नाहीये। आपण बघितलं की पुण्यातील येरवडा परिसर असेल, पुलगेट परिसर असेल आणि भैरोबा नाला परिसर असेल, या भागात असणाऱ्या 3 पेट्रोल पंपवर काही टोळक्यांनी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला होता। यामध्ये कोयत्यांचा वापर करण्यात आला होता आणि दहशत निर्माण केली जात होती। आणि याच संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज ऑल इंडिया पेट्रोल अँड डिझेल असोसिएशनचे जे प्रवक्ते आहेत तर त्यांच्याकडून पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काहीतरी करा अशा प्रकारचं त्यांच्याकडून पत्र जे आहे ते पुणे पोलीस आयुक्तांना दिलं जाणार आहे। त्यानंतर ते वाट बघणार आहेत आणि 24 तारखेनंतर त्यांचा निर्णय जो आहे तो ते घेणार आहेत। त्यामुळे पुणे शहरातील कुठलेच पेट्रोल पंप जे आहेत ते 7 नंतर बंद नसणार आहेत। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।